यमक वग्गो बहुंपीचे सहितं भासमानो नत करो होती नरोपमत्तो गोपवगावंगनय पेरसं न भागवा सामयस होती. पुष्कळ संहिता बोलत असला आणि तो प्रमत्त नर आचरण करीत नसला तर दुसऱ्यांच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमणत्वाचा वाटेकरी होत नाही. अपंपीचे सहितं भासमानो धम्मस्स होती अनुधम्मचारी रागच्च दोषच्च पहाय मोहं समप्पजानोसु विमुक्त चित्तो अनुपादियानो इतं वा हुरं वा सभागवा सामयस होती. संहिता जरी थोडी बोलत असला पण धर्मानुसार आचरण करणारा, राग द्वेष मोह सोडणारा, सम्यक ज्ञानाने ज्याने चित्तमुक्त झाले आहे, ज्याला या लोकी किंवा परलोकी आसक्ती नाही, असा तो पुरुष श्रमणत्वाचा वाटेकरी होतो. अर्थकथा. 2 भिक्षू होते. एकाला धम्माचे चांगले ज्ञान होते पण त्याला ऐहिक गोष्टीची आवड होती. दुसरा अरंत होता पण पहिल्या इतका पंडित नव्हता. ऐहिक वृत्तीचा पहिला भिक्षू आपल्याला झालेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करीत नव्हता, पण दुसरा थोडा कमी ज्ञानी होता तरी त्याने धम्म आपल्या व्यवहारात उतरवला. शिवाय निर्वाण प्राप्त करून तो विशुद्ध पवित्र जीवनाची फळे चाकीत होता. पंडित असलेल्या भिक्षूने बुद्धाच्या देखत दुसरे भिक्षूला गुंतागुंतीचे प्रश्न विचारून त्याला पेचात टाकण्याचा बेत केला. त्याचा तो नीच हेतू जाणून बुद्धाने धम्म प्रत्यक्षात उतरवण्यासंबंधी काही प्रश्न उपस्थित केले. अरंत भिक्षूने स्वतःच्या अनुभवातून त्याला उत्तरे दिली, परंतु दुसरा भिक्षू त्याने संतपदापर्यंतच्या मार्गावरील कोणतीही अवस्था प्राप्त केलेली नसल्यामुळे बुद्धाने उपस्थित केलेल्या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाही. त्यावर त्याची शिकवण धम्मासंबंधीचे ज्ञान कमी असूनही व्यवहारात उतरवल्याबद्दल अरंत भिक्षूची बुद्धाने प्रशंसा केली.